बरं मी काय म्हणतो भाऊ, मी आता सोड बरं पूर्ण मी मालेगावचा. ओळखलं का म्हणजे? ओळखलं? सांग बरं माझे नाव काय, सांग बरं बापू. तसं मोये नाव आहे रंग्या. मय आता होई आपला त्याचं कसं म्हणा. हे वावराचं येतं वावर आहे मय रोडच्या काठानं. मया बुड्याचं नाव होतं गणपत. काही दिवस येता राहिला, येथून गेला आपल्या मोरलीले, मोरलीहून गेला वणीले, वणीहून गेला डायरेक्ट वर. मेला कुठं जाऊ द्या. मी आव ना आपलं कसं आहे भाऊ, एकटा जीवनात स्वतःशी, बाकीचं काही आपण लोड घेत नाही. ते म्हणते ना घरी नाही जाऊ नकलला टीव्ही घेऊ काय आपला. कसं आहे माहिती आहे बरं बापू, सांग बरं आज कोणता डे आहे? बेनर डे आहे. मी तुझ्या एवढं होतो ना बापू, आमच्या रोजही रोज घे कानपट डे, गुक्की डे, ह्या डे त्या. आजकालचे फक्त लईच म्हणजे लईच फास्ट आहे. बरं ते जाऊ दे. आता कसं आहे माहित आहे का, मला बुडून मिळलं पण मी आव ना. आता तुम्हाला तर माहित आहे आपल्या लॉकडाऊनच्या पहिलं खरा किती रुपये होता भाऊ? 10 रुपये होता. 10 रुपये होता का नाही? आता मला 30 रुपये झाला बाबू. हा 30 रुपये झाला. मग आपल्यासारख्या बेरोजगार माणसाने 30 रुपयाचा खरा घ्यायला परवडते का? नाही ना, नाही परवडत. बरोबर आहे. मग आपल्याला इकडून तिकडून जावं लागतं. आता मी कसं बनवतो ना पाहून घ्या तुम्ही. भज्या ना सोबत्याचं नाव आहे. लहानपणचा सोबती लय म्हणजे लय भारी आहे. भज्या आलो आलो. बापा 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 तू तर लय उठावाने वाढला. खानदानी आहे महिला डुबली बरोबर का? खानदानी नाही त्या मायला लटकवलं नव्हतं म्हणून तू एवढाच राहिला. बरोबर यासाठी बोलवलं का तुम्ही मला येतं? काय नाही. हा बरं तू आला कसा का आमच्या गावले? आला कसा? त्याचं कसं झालं तुला म्हणून सांग. येतो कोणा सांगू नको. नाही भलेच सांग. मी त्या सोबतीवर ना लहानपणा सोबतीवर. बरं तुले म्हणून सांगतो. भलेच सांग. कसं आहे माहिती आहे का, लहानपणी मये बाबा का नाही मुली उडाने मामीने शिवून दे वाढक्या पाहिजे. माहिती वाढक्या पाहिजे. आता मी वाढून पण मुळे शर्ट तुले तरी बरं आहे वाढत्या पायाची शिवे. आमचा बाप तर दोघा भावाची एकच कापडा घेऊन ये. मी दुरून जात राहिला का लोकांना वाटे ना भाऊ हो, भाऊ जात राहिला का लोकांना वाटे मी हो. बरं जाऊ दे. आता तुम्ही दोघं भाऊ जुळवा म्हणून वाटलं. आता मी म्हणलो जर आपल्याला आपल्या मापाचे शर्ट शिवायचे असेल तर आपल्याला कमवा लागते पैसा. पैसा तर कमवाच लागते भाऊ. पैशावर जग चालते. मग मी पैसा कमवायला गेलो मुंबईला. बाप्पा पैसा कमवायला मुंबईला गेला. कुठे गेलो बाबा? मुंबईला गेलो. तुम्हाला येऊन सांगतो पण येत तो कोणाला सांगू नको. नाही नाही सांग बरं मुंबईला काय का गेला, कसा गेला? कसा गेला? हो मी गेलो मुंबईला. लय म्हणजे लय पैसा कमवला. बाप्पा एवढा पैसा कमवला? हो काय झाले माहिती आहे कोण बापू? मग तुला पैशाचं का केलं सांग. काय केलं पहिलं कसा कमवला ते तर विचार. कसा कमवला ते सांग. मी गेलो मुंबईला. केतो टाकली बर्फाची फॅक्टरी. बापरे बर्फाची फॅक्टरी टाकली. लय म्हणजे लय पैसा कमवला. मग का केलं एवढा पैसा? माझ्या घरी कपडे धुवायला एक नौकर. कपडे धुवायला एक नौकर. भांडे धुवायला एक नौकर. भांडे धुवायला एक गाड्या धुवायला एक नौकर. गाड्या धुवायला होय. बरं एवढा पैसा तुझ्याकडे होता मग काय झाला पैसा ते सांग. झाला का असं झालं. पाय भाऊ सांगते कुठून दुखते कुठं म्हणजे काही नाही. कसं मग? लय म्हणजे लयच पैसा कमवला. लई पैसा कमवला तर आता भिकाऱ्यावानी का दिसता झाला का पैसा ते सांग. भिकाऱ्यावानी काय बरं बापूला माहित आहे याच्या गावचा आवडला कोण बापू? फक्त नाकापासून खाली चांगला आहे वर तर अर्धेच केस आहे. बरं मी काय म्हणतो काय मग? मी गेलो मुंबईला गेला. टाकली बर्फाची फॅक्टरी. मुंबईत बर्फाची फॅक्टरी का केली मग? का केलं तुझ्या म्हणून सांगतो माझ्या गावात कुणाला सांग. मला सांग त्या मित्रानं सांग. मुंबईला त्याचं टाकली बर्फाची फॅक्टरी. कुणाची नजर लागली काय माहित. माझ्या बर्फाच्या फॅक्टरीला लागली आग. बर्फ झाला जोडून खाय.
अरे अरे नको रडू नको रडू. याच्या बर्फाच्या फॅक्टरीत लागली आग. चालेल काय आता रडायचं? असं आहे बाबू. हो ना मग बरं मी काय म्हणतो, बोल ना. तू काय चालू आहे? आपलं अरे आपण खानदानी शिकारी. या काय खानदानी शिकारी होय म्हणते भिकारी असं. याने कुंडी नाही मला. असं माझ्या बाबतीमध्ये असंच म्हणे. तर मी बी खानदानी शिकारी. दिलं बापाला चॅलेंज. दिलं का? बाबा म्हणलं आज काही करून मी शिकार करून आणतो म्हणजे आणतो. आणते का? आणतो. हा. बापाचं आता चॅलेंज दिलं. दिलं. शिकार तर करावंच लागते. हा. मग आता शिकार करावं लागते तर म्हणलं आता मला जंगलाच्या दिशेने जात आहे सुकणे गावच्या. सुटले गावे का? हो जंगलाच्या दिशेने. मेवणार आहे ते देतात. असं राहते कोण कोण कोठेही राहते ती. पण एक जण घरी जेवायला बोलवत नाही का फायदा. पण राहू दे सुकणे गावच्या जंगलाच्या दिशेने जात होतो. आता म्हणलं बापाला चॅलेंज देऊ नये आपल्या इज्जतीचा प्रश्न खानदानी शिकारी. मग आता म्हणलं एक बंदूक घ्याव अशी बंदूक बंदूक त्याच्यात ठेवल्या होत्या अशा गोळ्या. तापाच्या का सर्दीच्या? लाव का मागू मग समजते तापाच्या का सर्दी. आता शिकारी ओरिजिनल गोळ्या वापरतो. अशी बंदूक धरली आणि शिकारी जातो तर सोबत वाघ्याने घेतलं. शाबाई. याने या शिकार करायला वाट घेतला म्हणजे काय काय? अरे वाघ्या माझ्या कुत्र्याचं नाव आहे. आता मला शिकार करायचं शिकारीने घेतलं मी वाघ्याला सोबती. आता असं जंगलाच्या दिशेने गेलो. असं जंगलाच्या दिशेनं जाता जाता मला दिसला असा ससा. ससा. आता मला याने मारायचा. आता मला याने मारायचा. अशी धरली बंदूक असा धरला निशाणा तशी गोळी मारा. तो पाय माझ्याकडं मी पाव त्याच्याकडे. तो पाय माझ्याकडं मी पाव त्याच्याकडे. तो पाय माझ्याकडं मी पाव. आता मला अशी बंदूक असा धरला निशाणा तशी गोळी मारणार तर ससा गेला पळून. तुम्हाला पहिलं सांगितलं नाही का याच्याच्यानं उंदीर काही मारणं झाला नाही. खानदानी शिकारी हो. तो जाय पुढं पुढं मी त्याच्या मागं मागं. तो जाय पुढं पुढं मी त्याच्या. असं जाता जाता मला पुढे झुडपाच्या अर्थ दिसला. आता मला याने मारायचा. अशी धरली बंदूक आता धरला निशाणा तशी गोळी मारा. तो पाय माझ्याकडं मी पाव त्याच्याकडं. तो पाय माझ्याकडं मी पाव त्याच्याकडं. आजच्या दिवस मारशील नाही. मारतो. मग तू असा पुढे पुढे जाय मी त्याच्या मागं मागं जाता जाता ससा दिसला मध्ये पुन्हा असा दगडाच्या हात. आता मला याने मारा. अशी धरली बंदूक असा धरला निशाणा जशी गोळी मारा. तो पाय तुझ्याकडे. अबे खानदानी शिकारी हो. अशी धरली बंदूक असा धरला निशाणा गोळी झाली फाडकन. स्वतः पल्ला फाडकन वाघ्या धावलं धडकन. एकदा यानं ससा मारला नाही आपल्याला पकवत होता. या पाय त्याच्याकडे त्या पाय त्याच्याकडे. खानदानी शिकारी हो. ससा मारला. बापाचं चॅलेंज पूर्ण केलं. गेलो सशात जवळ. सशात जवळ गेलो. अशी धर तुमडी मध्ये टाकला ससा. अशी घेतली तुमडी पाठीवर. चुंगडी फाटून सशातील मागे बाबू. असं तसं सशाने वाघ्या खाते. ससा सापडला नसता सशात जागी वाघ्याचाच नंबर असता. पण बाबा बापा थोडी माहित राहत होतं. इज्जतीचा प्रश्न होता. बापाने शिकाय पाहिजे होती फक्त. आता राहू दे. आता लक्ष कसं घेतो मी ठीक आहे. असं झुमर करायचं काम पडलं. वांग्याची भाजी खाली वांग्याची भाजी खाली तिथं.